क्रांतिकारक विचारांचा वारसा देहदानातून जपला. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथनला नायकवडी यांच्या कन्येचा प्रेरणादायी निर्णय. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथनला नायकवडी यांच्या क्रांतिकारक विचारांचा वारसा त्यांच्या कन्या सौभाग्यवती प्रगती उमाजी पाटील राहणार सागाव यांनी आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जपल्याचे हृदयस्पर्शी उदाहरण समाजासमोर आले आहे. अल्पशा आजाराने दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. आज दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता भारती हॉस्पिटल सांगली येथे त्यांचे अंत्यदर्शन ठेवण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान भारती हॉस्पिटल सांगली येथे करण्यात येणार असून हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामाजिक परिवर्तन, विज्ञान निष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवकल्याण या मूल्यांवर आयुष्यभर लढा देणाऱ्या अखेरचा निरोप देण्यासाठी एका क्रांतिकारक कुटुंबातील सर्व घटक एका मोठ्या दुःखाच्या ह्याच्यात आपण एकत्र जमलोय. आज मला जड अंतकरणाने मी सांगतो की लहानाचा मोठा अण्णांच्या कुटुंबात अरुण भैयामुळे मला वावरत आलं. माननीय दादा अण्णांचे पहिलेचे पुत्र, त्यानंतर डॉक्टर कदम मॅडम, त्यानंतर शोभाताई, त्यांचं रेकॉर्डला नाव प्रगती परंतु शोभा या नावानं त्या प्रसिद्ध होत्या. त्यानंतर अरुण भैया काका अशी ही भावंड शामराव उपाणी आणि काकींनी लहानाची मोठी केली. त्यांच्या शिक्षणापासून ते अगदी लग्नापर्यंत सर्वची जबाबदारी पार पाडली आणि आपल्या कौटुंबिक जबाबदारी आप्पा आणि काकांनी सांभाळली. अण्णांनी समाजासाठी पाहिलं, परत आप्पा आणि काकीची आज आठवण येते. भैया आपल्याला अचानक निघून गेले, त्यातून आपण पोखर्यात शोभाताई या अचानक निघून गेल्या. त्यांच्या जाण्यामुळं सागावातील कुटुंबाला दुःख झाले. त्याचबरोबर हुतात्मा शिक्षण उद्योग समूह महाराष्ट्रातील सर्व चळवळी एका चांगल्या व्यक्तिमत्वाला सैनिक नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कन्या व आपल्या सर्वांच्याच एक आदर्श ज्येष्ठ माता भगिनी आदरणीय सौभाग्यवती स्वर्गीय प्रगतीताई पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि आपल्या सर्वांवर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. गेले काही दिवसांपासून आपल्या भारती हॉस्पिटलमध्ये त्यांचा आजारामुळे उपचार चालू होता. ही माहिती मला डॉक्टर जितेश कदम आणि आमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर देत होते आणि खरं आजाराला प्रतिसादही मिळवत होता असंही मत आमच्या डॉक्टरांचं होतं. परंतु अचानकपणे काल आपल्यातून त्या जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण नायकवडी कुटुंबामध्ये आणि ज्या परिसरात त्यांनी स्वर्गीय नागनाथ अण्णांचा आदर्श डोळ्यात त्यांचं जीवन जगल्या आणि जे लौकिक त्यांनी कुटुंबाच्या बरोबरच सगळ्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांमध्ये मिळवलं, जे त्यांच्या बाबतीत आत्मीयता, जे एक आदर लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला, अशा सर्वांच्या लोकांच्या मनामध्ये आज त्यांनी एक मोठी पोकळी निर्माण केलेली. त्यांच्या दुःखद निधनात वास्तविक पाहता अशा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा खरं कुठेतरी स्वर्गीय नागनाथ अण्णांच्या विचाराला साधून असा तो निर्णय घेतलेला आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांनीही त्यांचं जीवन एक अत्यंत आदर्श पद्धतीने या ठिकाणी पार पाडलं. आज आदरणीय वैभव काका, आदरणीय किरण दादा या सर्वांच्या भगिनी म्हणून त्यांनी जे काही त्यांचं जीवन जगण्याचं एक चांगलं काम केलं, चांगल्या संस्कारातून चांगल्या पद्धतीने त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांनी उभं केलं. अशा प्रगतीताईंना मी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ, काँग्रेस पक्ष आणि भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ विश्वविद्यालय आणि कदम कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.